याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे. या कर्जमाफीनुसार 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहे त्यांचं कर्ज सरसकट माफ होईल. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलंय. आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. या कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे आपण एक नजर टाकूया. राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय. काही पार्श्वभूमी आपल्या समोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ऍग्रीकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं म्हणजे घरटी कर्ज किती महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे. 54,700 रुपये. म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे. या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारने जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती. तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे. आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे. पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे. कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही OTS ची योजना आणतो ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना OTS करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील. मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत